नमस्कार. मी डॉक्टर रोहिणी पाटील आणि थर्सडे लाईव्ह आपले सेशन्स चालू आहेत आणि तुमचा प्रतिसाद खूप छान येतोय थर्सडे लाईव्हमध्ये. आणि आपण मागच्या ह्या सोमवारपासून, ह्या आठवड्यापासून आपण श्रावण फिटनेस ड्राईव्ह ही ॲक्टिव्हिटी सुरू केलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, श्रावण हा आपल्या हिंदू कॅलेंडरमधला सगळ्यात जास्त ऑस्पिशियस आणि सगळ्यात महत्त्वाचा महिना असतो. आणि श्रावणमध्ये ट्रेडिशनली उपवास फॉलो केले जातात आणि श्रावण सोमवारही केले जातात. आणि काही जण पूर्ण श्रावणमध्ये उपवास करतात, ज्याला श्रावणीही म्हणतात. सो ह्या महिन्यामध्ये फास्टिंग करायचा किंवा काही एक हलका आहार असा फॉलो करायचा एक सायंटिफिक कारणही आहे. सो आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण श्रावण फिटनेसमध्ये आपण काही गोष्टी अशा करू शकतो ज्यांनी आपण ट्रेडिशनली फास्टही करू, आपल्याला फास्टिंगचेही बेनिफिट्स मिळतील आणि ह्याच्यासोबतच आपला वेट लॉसही होईल, आपली हेल्थही चांगली राहील, आपली स्किन चांगली होईल. सो हे सगळे हेल्थ बेनिफिट्स फास्टिंगचे आहेत. आणि सगळ्यात आधी मला ह्या पॉईंटनी सुरू करायचं आहे की आपण उपवास आणि वर्षातून एकदा श्रावण महिन्यामध्ये का फास्टिंग करायला पाहिजे. आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की श्रावण महिन्यामध्ये ह्या महिन्यामध्ये बेसिकली सीझनल चेंजेसही होत असतात, पाऊसही पडत असतो आणि ह्या पिरियडमध्ये इन्फेक्शन्स कॅच करायचे, सर्दी खोकल्याचे चान्सेस खूप जास्ती असतात. आणि आता कोविड-19चा पॅन्डेमिकही आहे, आपण एक क्रिटिकल सिच्युएशन फेस करतोय आणि ह्या सिच्युएशनमध्ये आपली इम्युनिटी आणि आपली हेल्थ चांगली ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी फास्टिंग आपली इम्युनिटी खूप छान बूस्ट करते. फास्टिंग आणि स्टार्वेशन मध्ये खूप मोठा फरक आहे. फास्टिंग म्हणजे आपण टाईमली फास्ट करतो, म्हणजे काही काळ आपण खात नाही आणि काही काळ आपण खातो, ज्याला आपण फास्टिंग विंडो आणि फीडिंग विंडो म्हणतो. आणि स्टार्वेशन म्हणजे जेव्हा आपण स्वतःला व्यवस्थित न्यूट्रिएंट्स देत नाही, आपण व्यवस्थित प्रॉपर होलसम डाएट खात नाही. काही जण फास्टिंग म्हणजे काही जण 4 दिवस 5 दिवस काही खात नाही. जेव्हा असं होतं तेव्हा आपली बॉडी स्टार्वेशन मोडमध्ये जाते आणि स्टार्वेशन मोडमध्ये बॉडी जेव्हा जाते तेव्हा बॉडीला खूप हानिकारक इफेक्ट्स असतात, डेफिशियन्सीज होतात. पण फास्टिंगमध्ये असं होत नाही जर तुम्ही व्यवस्थित आणि सायंटिफिकली फास्ट केलं तर. आणि हेच आपण आजच्या लाईव्ह सेशनमध्ये बघणार आहोत. सो आपण मागच्या 2-3 दिवसात टोमॅटो FM वरही फास्टिंगचे भरपूर हेल्थ टिप्स पाहिले आहेत, फास्टिंग कसं सुरू करायचं. आणि श्रावण फिटनेसमध्ये मी दर आठवड्याला तुमच्यासोबत एक डाएट प्लॅन शेअर करणार आहे आणि तो डिस्कसही करणार आहे. आणि ह्या वीकचा डाएट प्लॅन ऑलरेडी मी सोशल मीडियावर शेअर केलेला आहे आणि तो डाएट प्लॅन आज मी या लाईव्ह सेशनमध्ये एक्सप्लेन पण करणार आहे. जर तुम्ही श्रावणसाठी फास्टिंग सुरू करत आहात तर मग पहिल्या आठवड्यात तुम्ही काय फॉलो करायला पाहिजे हे आज आपण डिस्कस करणार आहोत. आणि फर्स्ट वीकमध्ये आपण आपल्या बॉडीला तयार करतोय फास्ट करण्यासाठी, आपल्या बॉडीला प्रॉपर इंटरमिटंट फास्टिंग करण्यासाठी तयार करतोय. सो जेव्हा आपण इंटरमिटंट फास्टिंग म्हणतो तेव्हा इंटरमिटंट फास्टिंगमध्ये कमीत कमी 16 तासाचं फास्टिंग असतं आणि 8 तासामध्ये आपण खातो. आणि जे 8 तासामध्ये आपण आपलं जेवण करतो त्याच्यामध्ये आपला आहार अगदी होलसम पाहिजे, कुठलीही न्यूट्रिशनची डेफिशियन्सी नको किंवा कुठलाही खाद्यपदार्थ आपल्या आहारामधून एक्सक्लुडेड नको, म्हणजे डेफिशियन्सी नाही होणार, तुमची एनर्जी लेवल टिकून राहील. आणि त्याचसाठी पहिल्या आठवड्यामध्ये आपण अगदी होलसम असा आहार ठेवलेला आहे आणि तो हलकाही आहे. सो तुमचा वेट लॉसही चांगला होणार आहे जेव्हा तुम्ही हे फॉलो करता. सो पहिली गोष्ट जी आपण पहिल्या आठवड्यात फॉलो करणार आहोत ती म्हणजे सकाळी उठल्या काय खायचं आहे. सो सकाळी जेव्हा तुम्हाला सगळ्यात जास्ती भूक लागते, आता डाएटबद्दल अजून एक गोष्ट खूप स्पेसिफिक आहे की तुम्ही तेव्हाच खायला पाहिजे जेव्हा तुम्हाला भूक लागते. सो बेसिकली मी नेहमी म्हणते की आपल्या शरीराचं ऐका. बेस्ट डाएट प्लॅन तोच असतो जो तुमच्या शरीराला सूट होतो आणि प्रत्येकाचा डाएट प्लॅन एक वेगळा असतो. सो जेव्हा सकाळी तुम्हाला सगळ्यात आधी भूक लागेल तो तुमचा ब्रेकफास्टचा टाईम पाहिजे. ब्रेकफास्ट म्हणजे ब्रेकफास्ट. आपण रात्री लवकर जेव्हा जेवण करतो तेव्हा त्याच्यानंतर सकाळी आपला जो उपवासाचा पिरियड असतो, जेव्हा आपण जेवण करतो त्याच्यानंतर आपला फास्टिंग पिरियड नॅचरली सुरू होतो आणि तो पिरियड जेव्हा संपतो त्याला आपण त्या फास्टला जेव्हा ब्रेक करतो तो म्हणजे तुमचा ब्रेकफास्ट. सो सकाळी जेव्हा कधी तुम्हाला सर्वात जास्ती भूक
भूक लागेल तेव्हा तुमचा ब्रेकफास्ट करा. आणि बेस्ट ब्रेकफास्ट श्रावणमध्ये फ्रूट्स आहे. फ्रूट्स खाण्याची बेस्ट वेळ सकाळी आहे. सो फ्रेश फ्रूट्स तुम्ही खा. जे कुठले फ्रूट्स अवेलेबल असतील सीझनल फ्रूट्स, तुम्ही ॲपल्स, ग्रीन ॲपल्स, केळी, पपाया, चेरी, जे तुम्हाला सीझनली तुमच्या भागामध्ये जे कुठले फ्रूट्स मिळतील त्याचा तुम्ही समावेश करा. आणि हा तुम्ही ब्रेकफास्टमध्ये ह्याचा समावेश करा. आणि ह्याच्यासोबत जर तुम्हाला भरपूर भूक लागत असेल तर ह्याच्यासोबत तुम्ही ड्रायफ्रूट्स म्हणजे बदाम, अक्रोड, बिया, आय एम सो सॉरी आता पॉज झाला होता. सो तुम्ही बदाम, अक्रोड हे ड्रायफ्रूट्स तुम्ही इन्क्लूड करू शकता. सो फ्रेश फ्रूट्सचा एक मोठा बोल तुम्ही मिक्स फ्रूट्स याच्यात टाकू शकता. आणि 5 बदाम आणि 5 अक्रोड जर तुम्हाला भूक लागत असेल, नाहीतर तुम्ही नुसतं फ्रूट्स खाल्लं तरीही चालेल. आणि ह्याच्यानंतर मात्र तुम्ही भरपूर पाणी प्या. सकाळी स्वतःला हायड्रेट करणं गरजेचं असतं. आणि थ्रू आउट द डे तुम्ही गरम पाणी प्या. गरम पाणी जेव्हा तुम्ही पिता तेव्हा व्हायरल इन्फेक्शनचे चान्सेस कमी होतात, अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचे चान्सेस कमी होतात. आणि कोविड-19मध्ये तुम्ही रोज दिवसभर गरम पाणी म्हणजेच कोमट पाणी पिणं खूप गरजेचं आहे. ह्याचे तुम्हाला भरपूर फायदे मिळतील. वेट लॉसलाही, डायजेशनलाही आणि फास्टिंगलाही तुम्हाला याचा चांगला फायदा मिळेल. जे आता ब्रेकफास्टनंतर तुम्ही कधीच फास्टिंग केलं नसेल किंवा जर तुमच्या शरीराला फास्टिंगची सवय नसेल तर तुम्हाला आय एम सो सॉरी तर तुम्हाला 2 तासांनी भूक लागू शकते. आणि त्यावेळेस तुम्ही सुका मेवा किंवा तुम्ही अजून काही ड्रायफ्रूट्स आणि नट्स तुम्ही खाऊ शकता. आणि तुम्ही थोडं लिंबू पाणीही पिऊ शकता, त्यांनी तुम्हाला एनर्जी मिळेल. किंवा तुम्ही ताक पिऊ शकता, तुम्ही दही खाऊ शकता. या सगळ्याचा तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा मिळेल. आता दुपारच्या वेळेस ही तुमची चॉईस आहे. जेव्हा आपण लंचबद्दल बोलतो, तुम्ही तुमच्या शरीराला ऑब्झर्व करा, तुम्हाला सगळ्यात जास्त भूक कधी लागते, दुपारी का संध्याकाळी. जर तुम्हाला दुपारी भूक लागत असेल, आयडियली तुमचे मॅक्सिमम कॅलरीज तुम्ही दुपारी कन्झ्युम करायला पाहिजे. पण जर तुम्हाला दुपारी भूक लागत नसेल, जर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस भूक लागत असेल तर तुम्ही दुपारी 1 वाटी साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता आणि त्याच्यासोबत दही खाऊ शकता. जर तुम्ही साबुदाण्याची खिचडी दहीसोबत खाल तेव्हा तुमची ॲसिडिटी कमी होते आणि तुम्हाला ॲसिडिटी आणि गॅसेसचा त्रास होत नाही. फक्त साबुदाणा तुम्ही ओव्हरनाईट सोक करायला पाहिजे, म्हणजे रात्रीच भिजवा, म्हणजे तो चांगला सोक होतो आणि डायजेशनलाही तो साबुदाणा चांगला असतो. सो दुपारी लंचला तुम्ही साबुदाण्याची खिचडी आणि दही असं तुम्ही लंच करा. त्याच्यामध्ये भरपूर शेंगदाणे, भरपूर हिरवी मिरची, जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही घाला. तर बटाटे घालणं अवॉइड करा त्याच्यामध्ये, पण शेंगदाणे तुम्ही नक्कीच घालू शकता. आणि दुपारच्या वेळेस अशी साबुदाण्याची खिचडी घ्या. संध्याकाळी 4 वाजेला तुम्ही 1 कप ग्रीन टी घेऊ शकता. प्लेन ग्रीन टी, त्याने तुमचा मेटाबॉलिझम वाढेल, डायजेशनही अजून इम्प्रूव्ह होईल. ग्रीन टीनी एनर्जी लेवल्सही चांगले इम्प्रूव्ह होतात. सो 1 कप तुम्ही ग्रीन टी घ्या. रात्रीच्या वेळेस जर तुम्ही दुपारी साबुदाण्याची खिचडी खाल्ली असेल तर रात्रीच्या वेळेस तुम्ही उपवास सोडू शकता. तुम्ही 1 भाकरी, थोडासा भात, वरण, एखादी हिरवी भाजीमधून आयर्न मिळतं, बी कॉम्प्लेक्स व्हायटमिन्स मिळतात, डाळीमधून प्रोटीन्स मिळतं, एखादी कोशिंबीर जी काकडी, गाजर हे वापरून केलेली असेल म्हणजे तुम्हाला चांगलं फायबर मिळतं. सो असा होलसम असा तुमचा रात्रीचा डिनर पाहिजे. आणि जर तुम्ही लंचच्या वेळेस जर तुम्हाला दुपारी खूप भूक लागत असेल तर तुम्ही दुपारी भाकरी आणि भात खाऊ शकता. आणि रात्रीच्या वेळेस तुमचा आहार हलका ठेवा. रात्रीच्या वेळेस साबुदाण्याची खिचडी तुम्ही खाऊ नका, त्याच्याऐवजी तुम्ही थोडासा वरीचा भात खाऊ शकता. आणि साबुदाण्याची खिचडी रात्री थोडी पचायला अवघड जाते. सो रात्रीच्या वेळेस जर तुम्ही उपवासाचं खायचं असेल तर तुम्ही वरीचा भात खाऊ शकता. आणि जर तुम्हाला दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळेस भूक लागत असेल तर नुसतं ग्रीन टी घेण्यापेक्षा तुम्ही रोस्टेड रताळे म्हणजे स्वीट पोटॅटो तुम्ही खाऊ शकता. स्वीट पोटॅटो जेव्हा तुम्ही रोस्ट करता तेव्हा ते अतिशय गोड लागतात आणि त्याच्यासोबत गूळ वगैरे काहीही टाकायची गरज नाही. थोडंसं सेंदा नमक जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला त्याचा चांगली टेस्टही लागते, तुमची ब्लड शुगर लेवल बॅलन्स होते आणि तुम्हाला भूकही नाही लागत. सो रात्रीचं जे जेवण आहे ते तुमचं 8च्या आत व्हायलाच पाहिजे, उशिरात उशिरा, आणि लवकरात लवकर 7पर्यंत तुमचं जेवण व्हायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही 7 वाजता तुमचं लास्ट मील घेता तेव्हा तुमचा ब्रेकफास्ट जर तुम्ही 10 वाजता घेतला तर तुमचा चांगला ॲटलिस्ट 14 तासांचं इंटरमिटंट फास्टिंग होतं आणि ते हळूहळू तुम्ही वाढवू शकता. हळूहळू तुमचं डिनर लवकर घ्या. जेव्हा तुम्ही तुमचं डिनर लवकर घेता तेव्हा शरीराला रात्री जेव्हा आपण झोपतो तेव्हा झोप व्यवस्थित होते, शरीराला हिलिंगला चांगला टाईम मिळतो. तुम्ही जर जेवून पटकन लगेच झोपत असाल तर तुम्ही ऑब्झर्व करा
तुमची झोप व्यवस्थित होत नाही, तुम्हाला झोप इनकम्प्लीट वाटते, बॉडीची रिकव्हरी व्यवस्थित होत नाही, सो तुमचं रात्रीचं जेवण झोपायच्या 3 ते 4 तास आधी तुम्ही नक्कीच घ्या. आणि हे असं मी तुम्हाला उपवासाचं डाएट सांगितलं आहे, हे तुम्ही नक्कीच फॉलो करा. आणि फास्टिंगबद्दल तुमचे काहीही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स होत असतील, काही त्रास असेल फास्टिंग फॉलो करायला, ते नक्कीच तुम्हाला विचारा. आणि नेक्स्ट वीकमध्ये आपण नवीन डाएट प्लॅन फॉलो करणार आहोत. हा डाएट प्लॅन फक्त 1 आठवडा फॉलो करायचा आहे आणि 1 आठवड्यानंतर आपण डाएट प्लॅन चेंज करणार आहोत. आणि तुमचा वेट लॉस जर्नी सुरू झालेला आहे. जेव्हा तुम्ही हे डाएट प्लॅन फॉलो करता तेव्हा त्याच्यासोबत तुम्ही 1 तास वॉकिंग करायला पाहिजे किंवा 1 तास तुम्ही एक्सरसाइज करा आणि ह्याच्यासोबतच तुम्ही 20 मिनटं मेडिटेशन करायला पाहिजे. कारण की जेव्हा आपले स्ट्रेस लेवल्स कमी असतात तेव्हा वेट लॉस खूप चांगला होतो आणि जेव्हा आपले स्ट्रेस लेवल्स जास्ती असतात तेव्हा वेट लॉस होणं खूप अवघड असतं. सो एक्सरसाइज, मेडिटेशन आता लॉकडाऊन आहे, तुम्ही एखादी हॉबी मेडिटेशनसोबत करू शकता. तुम्हाला पेंटिंग आवडत असेल, ड्रॉइंग आवडत असेल, एखादा खेळ खेळायला आवडत असेल, सो ह्या श्रावण फिटनेसच्या डाएटसोबत एक्सरसाइज करणं आणि मेंटल हेल्थची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि 1 आठवड्यात तुमचा वेट लॉसही मला नक्कीच कळवा, मेसेजेसमध्ये, DMsमध्ये किंवा कॉमेंट्समध्ये. तुम्हाला काहीही क्वेश्चन्स असतील तर ते कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. आणि नेक्स्ट वीकमध्ये आपण अजून श्रावण डाएटबद्दल बोलणार आहोत, आपण नवीन डाएटबद्दल डिस्कस करणार आहोत. सो हा आठवडा हे फक्त 6 ते 7 दिवस हा डाएट प्लॅन तुम्ही फॉलो करा. आणि नेक्स्ट वीकमध्ये आपण अजून एक लाईव्ह सेशन करू. आणि तुमचे काहीही क्वेश्चन्स असतील तर आपण आता क्वेश्चन आन्सर्स घेऊ कॉमेंट्समध्ये. एक क्वेश्चन आहे की इंटरमिटंट फास्टिंग जर करणं अवघड असेल तर कसं सुरू करायचं. सो इंटरमिटंट फास्टिंग तुम्ही कमीत कमी 12 तासात सुरू करा. 12 आवर्स इंटरमिटंट फास्टिंग इझी आहे. जर तुम्ही संध्याकाळी 8 वाजता जेवण केलं तर तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा ब्रेकफास्ट सकाळी 8 वाजता किंवा 9 वाजता करायचा आहे. सो आधी 12 तासाच्या फास्टिंगची शरीराला सवय लावा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही हळूहळू 14 तास 16 तासापर्यंत न्या. 16 तासाचं इंटरमिटंट फास्टिंग तुमचं दैनंदिन लाईफस्टाईल म्हणून तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता. आणि त्याच्यापेक्षा जास्ती तासाचं जे फास्टिंग असतं ते आयडियली तुम्ही आठवड्यातून 1दा किंवा 2दा किंवा वर्षातून 1 महिनाच तुम्ही करायला पाहिजे. सो श्रावणी जे करतात, जे दिवसातून 1दाच जेवतात, त्यांच्यासाठी हा 1 महिना अतिशय हीलिंग, एनर्जायझिंग आणि शरीराला अतिशय फायदेशीर असतो. सो आपण हळूहळू तिथपर्यंत पोचणार आहोत. आणि पहिल्या आठवड्यासाठी हा जर प्लॅन तुम्ही फॉलो केला तर नेक्स्ट वीक तुम्हाला इंटरमिटंट फास्टिंग करणं अतिशय सोपं जाईल. अजून एक प्रश्न मला इथे दिसतोय, मॅडम दिवसभरात किती पाणी प्यायला पाहिजे. सो दिवसभरात तुम्ही कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी प्यायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःचं शरीराचं हायड्रेशन चांगलं ठेवता तेव्हा भूक आणि जे हंगर पँग्स येतात ते येत नाही. कधी कधी आपण डिहायड्रेटेड असतो, आपण पाणी जास्त पिलेलं नसतं आणि त्यामुळे आपल्याला भूक लागते. सो तो फॉल्स अलार्म असतो, तो फक्त आपले शरीर डिहायड्रेटेड असतं आणि पाणी प्यायला पाहिजे त्यावेळेस तुम्ही. आणि तुम्ही गरम पाणी प्या, जसं मी सांगितलं दिवसभर गरम पाणी प्या. ह्याने तुमची इम्युनिटीही चांगली राहील, डायजेशन चांगलं राहील, ब्लोटिंग कमी होईल आणि अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन चे चान्सेस कमी असतात. अजून एक प्रश्न आहे, पोटाचा वात कमी करणे. सो पोटाचा वात म्हणजेच ॲसिडिटी जर तुम्हाला कमी करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्ही सब्जाच्या बिया पाण्यात भिजवून घ्या. तुम्ही मेथीच्या बिया घ्या पाण्यात भिजवून, हे सकाळी खा. अजून एक पोटाची ॲसिडिटी कमी करायचा अजून एक पर्याय हा आहे की 1 टेबलस्पून जिरा तुम्ही घ्या, 1 टेबलस्पून ओवा म्हणजेच अजवैन आणि 1 टेबलस्पून मेथीच्या बिया. हे सगळं 1 ग्लास पाण्यामध्ये तुम्ही भिजवा, रात्री भिजवा आणि सकाळी ते गाळून तो ग्लास पाणी तुम्ही प्या. ह्याने वात म्हणजेच ॲसिडिटी खूप चांगल्या प्रकारे कमी होते, हीट कमी होते, डायजेशन छान प्रकारे इम्प्रूव्ह होतं. सो हे रोज सकाळी तुम्ही नक्कीच पिऊ शकता. आणि अजून एक प्रश्न आहे, व्हॉट इज फास्टिंग डाएट. सो मी आत्ताच फ्रेश आणि एकदम हेल्दी असं फास्टिंगचं डाएट शेअर केलेलं आहे. सो ते तुम्ही नक्कीच या आठवड्यात फॉलो करा आणि मला तुमचा रिस्पॉन्स कळवा. सो तुमच्याशी बोलून अतिशय मला नेहमी खूप आनंद होतो आणि नेक्स्ट थर्सडेला, नेक्स्ट गुरुवारी मी तुम्हाला भेटेन आणि तोपर्यंत हा डाएट तुम्ही सुरू करा आणि तुमचे वेट लॉस चे इम्प्रूव्हमेंट्स मला नक्कीच कळवा. सो थँक्यू आणि मी नेक्स्ट थर्सडेला तुम्हाला भेटेन. थँक्यू, बाय.